मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू. आय लव्ह यू. तुझ्या मागं मी पडतो भोवऱ्यासारखा, तुझ्या मागं मी पडतो भोवऱ्यासारखा. पिल्लू चेहरा तुझा मोगऱ्यासारखा, पिल्लू चेहरा तुझा मोगऱ्यासारखा. जय शिवराय मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो सैराटमधल्या आर्चीचा जो काही ट्रेंडिंगला डायलॉग चालू आहे त्या डायलॉगवरती व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त झाला आहे. तुम्ही ऑलरेडी त्याचा डेमो व्हिडिओ बघितला आहे. जर मित्रांनो डेमो तुम्हाला जरा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो 50,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आपले थोडेच राहिले, त्यामुळे पटापट सबस्क्राईब करून आपले 50,000 सबस्क्रायबर देखील लवकरात लवकर पूर्ण करा. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन असणार आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो ऑडिओ ॲड करण्यासाठी तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला असणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये घ्यायचा आहे. तिथून घेतल्यानंतर खाली ॲड ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रॅक्टेड असं ऑप्शन एक बघायला भेटतोय. तर मित्रांनो सिम्पली एक्स्ट्रॅक्टेडवरती क्लिक करायचं आहे. तुमची गॅलरी तुमच्यासमोर ओपन होणार आहे. आता मित्रांनो जो व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असणार आहे तो व्हिडिओ या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि इम्पोर्ट साऊंड ओनलीचा जो काही ऑप्शन दिसतोय त्यावरती क्लिक करून जे काही ऑडिओ असणार आहे ते तुमच्या म्हणजे व्हिडिओमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. या प्रकारे इम्पोर्ट केल्यानंतर आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती मित्रांनो बघू शकताय 6 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. तुम्हाला सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे मगच बीटला मार्क करायचा आहे. नंतर त्याच्या पुढची जी काही बीट आहे ती करेक्ट 10 सेकंदवरती आहे. नंतरची जी काही बीट आहे ती मित्रांनो 14 सेकंदाच्या थोडंसं मागे आहे बघू शकताय. नंतरची मित्रांनो जी काही बीट असणार आहे ते 15 आणि 16च्या जे काही थोडंसं पुढे आहे म्हणजे जो काही डॉट आहे मधला त्याच्या थोडंसं पुढे आहे. नंतरची जी काही बीट आहे ती मित्रांनो 19 सेकंदावरती आहे बघू शकताय. तर मित्रांनो या प्रकारे बीटला मार्क करून घेतल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ते एकदम स्टार्टिंगला एक की फ्रेम ॲड करायची आहे आणि मित्रांनो एकदम फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करून घ्यायची आहे. या प्रकारे की फ्रेमला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जो काही आपली लास्टचा की फ्रेम आहे त्या की फ्रेमवरती येऊन तुमचा फोटो जो काही फिल स्क्रीनला असणार आहे त्याला फक्त तुम्हाला झूम करायचं आहे. ओके. तर मित्रांनो झूम वगैरे करून घेतल्यानंतर आता पुढे जो काही तुम्हाला ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतोय या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. पुल आउटचं जे काही ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला रॉक व्हर्टिकलचं ॲनिमेशन बघायला भेटतं आहे. हे ॲनिमेशन तुम्हाला ॲड करून जी काही ड्युरेशन आहे ती 1.2 वरती सेट करायची आहे आणि इथे टिकवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे केल्यानंतर आता इथे देखील तुम्हाला मुवमेंट ॲड करायची आहे. त्यासाठी इमेजच्या सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आहे आणि इमेजच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करून जी काही लास्टची की फ्रेम आहे त्यावरती येऊन फोटोला थोडंसं तुम्हाला झूम करायचं. ओके. तर या प्रकारे झूम करून घेतल्यानंतर तुमच्या फोटोला व्यवस्थितरित्या मुवमेंट येऊन जाणार आहे. या प्रकारे केल्यानंतर आता मित्रांनो पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि ते झूम 1चं ॲनिमेशन देऊन जे काही ते ड्युरेशन तुम्हाला खाली दिसत्या ती 0.8 वरती ठेवायची आहे. या प्रकारे ठेवल्यानंतर आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला मुवमेंटमधनं शेकचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर नंतरच्या पुढच्या ट्रान्झिशनवरती क्लिक करून इथे मित्रांनो तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करून लगेच पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि स्विंग बॉटमचं ॲनिमेशन तुम्हाला इथे अप्लाय करून जे काही ड्युरेशन आहे ते 1 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो या फोटोला देखील मुवमेंट क्रिएट करायची आहे. त्यासाठी एकदम सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आहे. नंतर फोटोच्या सेंटरला एक की फ्रेम ॲड करायची आहे आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायची आहे. आता मित्रांनो सेंटरची जी काही की फ्रेम आहे त्या की फ्रेमवरती तुम्हाला यायचं आहे आणि फोटोला मध्ये असं झूम करायचं आहे. तर या प्रकारे या फोटोला तुमची मुवमेंट क्रिएट होऊन जाणार आहे. नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, ट्रान्झिशन आहे त्या ट्रान्झिशनवरती तुम्ही आधी क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथे तुम्हाला ग्लिच फ्लॅश 2चा इफेक्ट बघायला भेटतो. तर तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आणि ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॉम्बोचं कॅटेगरी बघायला भेटतो. तो कॅटेगरी सिलेक्ट करायचा आहे आणि झूम 1चं ॲनिमेशन इथे तुम्हाला ॲप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे मित्रांनो ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथे तुम्हाला ट्रेंडिंगच्या कॅटेगरीवरती येऊन जायचं आहे आणि त्या हॅलो ब्लरचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. नंतर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट आहे त्या पोझिशनला तुम्हाला यायचं आहे. ह्या पोझिशनला आल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटणार आहे ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरीमध्ये. इथे बघू शकता बटरफ्लाय विंग्स. तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर प्रॉपर ह्याला ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची साईज वगैरे तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकताय. तर ज्या प्रकारे तुमच्या फोटोला सेट होणार आहे त्या प्रकारे मित्रांनो ह्याची साईज वगैरे ठेवायचे. कलर वगैरे देखील इथून तुम्ही चेंज करू शकताय. जसं मित्रांनो तुम्हाला आवडेल तसा कलर सेट करा आणि ओकेवरती क्लिक करा. या प्रकारे झाल्यानंतर आता मित्रांनो हे बटरफ्लाय विंग्स वगैरे
आता मित्रांनो हे जे काही बटरफ्लाय विंग्स तुम्ही ॲड केले ते तुम्ही आता हे जे काही ड्युरेशन आहे त्या इफेक्टची ते आपल्या बीटपर्यंत व्यवस्थितरित्या सेट करायचे. नंतर पुढच्या बीटवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. जी काही स्प्लिटची कॅटेगरी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि इथे तुम्हाला मिरर 3 लेअरचा जो काही इफेक्ट बघायला भेटतोय तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या बीटपर्यंत सेट करून घ्यायची. ओके, या प्रकारे सेट करून घेतल्यानंतर आता बघू शकता आपल्या फोटोला एक इफेक्ट येतोय, म्हणजे फोटोवरून खाली येतोय. तर मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे बघू शकता, एकदम लक्षपूर्वक बघा. आता मित्रांनो इफेक्ट आपण ॲड केल्यानंतर तुमचा फोटो तुम्ही इथे ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. आता ह्या इफेक्टच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. एकदम सुरुवातीला येऊन इथे की फ्रेमचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून ही की फ्रेम ॲड करायची. की फ्रेम ॲड केल्यानंतर जे काही वर्टिकल आहे ते पूर्णपणे तुम्हाला 0 करून घ्यायचं आहे आणि 0 केल्यानंतर एकदम लास्टला येऊन हे जे काही वर्टिकल आहे ते तुम्हाला असं वाढवायचं आहे. तुमच्या फोटोला जिथेपर्यंत सेट होईल म्हणजे चांगल्या प्रकारे, म्हणजे तुमचा फोटो प्रॉपर असा सेट झाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला ॲड करायचं. ओके, म्हणजे आता 30 वरती मी ठेवले बघू शकता. पहिल्या की फ्रेमवरती 0 करायचं आहे आणि पुढच्या की फ्रेमवरती आल्यानंतर तुमचा जो काही फोटो आहे तो व्यवस्थितरित्या जसा ॲडजस्ट होईल त्या प्रकारे तुम्हाला सेट करायचा आहे. नंतर मित्रांनो पुढच्या तुम्हाला आता काय करायचं बघू शकता, इथे स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट ॲड केला आहे. तो आता इफेक्ट ॲड करण्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचा आहे. नंतर तुम्हाला नाईट क्लबची कॅटेगरी बघायला भेटते, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. या प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड करून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे एक आय लव्ह यू असं डायलॉग कुठेतरी बोलतंय. आता इथे तुम्हाला ते ॲड करण्यासाठी आपण इथे बघू शकता तर हे ॲड करण्यासाठी तुम्हाला टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला आय लव्ह यू असं म्हणजे टाईप करून घ्यायचं आहे. आय लव्ह यू टाईप केल्यानंतर आणि पुढे तुम्हाला 2 तुमच्या आवडीच्या जे काही इमोजीज असणार आहेत त्या इमोजी त्यातले तुम्हाला कोणती इमोजी ॲड करायचे. ओके, या प्रकारे इमोजी वगैरे ॲड केल्यानंतर आता ते जे काही आय लव्ह यू तुम्ही टाईप केलेलं असणार आहे प्रॉपर तुम्हाला आता इथे बघू शकता 3 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. तर या पोझिशनला तुम्हाला सेट करायचं आहे. त्या सेट केल्यानंतर डबल क्लिक करून आता मित्रांनो ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला पहिल्यांदा जे काही इन ॲनिमेशन इथे बघू शकता इथे आहे, तर इन ॲनिमेशनमधनं थ्रो आउटचं हे जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन अप्लाय करायचं. ॲनिमेशनला अप्लाय केल्यानंतर आउट ॲनिमेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आउट ॲनिमेशनमध्ये खाली तुम्ही आल्यानंतर इथे बघू शकता ब्लर इरेज असं एक तुम्हाला इथे ब्लर इरेज लेफ्ट असं एक ॲनिमेशन आहे. हे ॲनिमेशन तुम्हाला अप्लाय करून टाकायचं आहे. ओके, नंतर मित्रांनो फॉन्टवरती क्लिक करायचं आहे आणि फॉन्टमध्ये इथे बघू शकता तुम्हाला हॉनेस्टचा एक फॉन्ट बघायला भेटतो. हॉनेस्टचा एक फॉन्ट आहे, तो फॉन्ट तुम्हाला ॲड करायचा आहे हॉनेस्ट. तर प्रॉपरलीरित्या ॲड करून हा जो काय आय लव्ह यू तुम्ही टेक्स्ट टाईप केला आहे ते प्रॉपर जसं तुमच्या फोटोवरती व्यवस्थितरित्या ॲडजस्ट होईल त्या प्रकारे तुम्हाला ॲडजस्ट करून व्यवस्थित प्रॉपर असं सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर आता मित्रांनो ह्या इफेक्टला म्हणजे फोटोला ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट देण्यासाठी सुरुवातीला यायचं आपल्या फिल्टर्सवरती क्लिक करायचं आहे. नंतर एकदा फिल्टर्सवरती क्लिक करायचं आहे. ब्लॅक अँड व्हाईट 3 म्हणजे BW3चा तुम्हाला एक इथे ऑप्शन दिसतोय, तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे आणि ह्याची जी काही ड्युरेशन आहे ते आपल्या पहिल्या फोटोपर्यंत म्हणजे पहिल्या बीटपर्यंत सेट करायची आहे. तर मित्रांनो आता ओव्हरलेमध्ये क्लिक करायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करून जे काही मी PNG तुम्हाला दिलेले असणार आहे ती PNG ॲड करायची आहे आणि ज्या ठिकाणी तुमच्या फोटोवरती सेट होईल त्या ठिकाणी म्हणजे ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.